Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacology and toxicology. So in previous practical lecture we had completed experiment number 5. Okay, so in that experiment we had studied the different isolation technique of frog heart along with the assembly setup which is required or which is used in the experimental pharmacology. Okay, so in that various stepwise procedure is there. That includes the recording procedure, that includes the adjustment of magnification, then application of load, then smoking of chymograph drum, then fixing of the tracing, then contact time cycle. Okay, so these are the certain parameters which is used for the recording purpose. Then we had studied in detail about the आयसोलेशन टेक्निक ऑफ फ्रॉग. ओके, सो फ्रॉगपासून त्याचं हार्ट कसं आयसोलेट केलं जातं ह्याची ब्रीफ प्रोसिजर आपण बघितलेली आहे अलॉंग विथ द असेंब्ली सेटअप. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये जी असेंब्ली यूज केली जाते त्याचा सेटअप कसा केला जातो. ओके, आणि ॲक्च्युअल फंक्शन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये लिव्हरकडून रेकॉर्डिंग जे आहे कायमोग्राफ पेपरवर ते कसं मिळतं ह्या सगळ्याचा इन डिटेल व्हिडिओ आपण एक्सपेरिमेंट नंबर 5मध्ये बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट आपण कंटिन्यू करणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 6. ओके, सो एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर तुम्ही मोस्ट ऑफ एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही हे ऐकलं असेल की फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. ओके, म्हणजे एखादा ऑर्गन किंवा टिश्यू जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर ॲनिमलपासून आयसोलेट करतो तेव्हा त्याला अलाइव्ह कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. ओके, मग हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय, मग किती टाईपचे हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कंपोनंट्स प्रेझेंट्स आहेत, कोणते केमिकल्स प्रेझेंट्स आहेत, किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहेत, मग त्या इच कंपोनंटचं फंक्शन काय आहे. ओके, ह्या सगळ्याचा स्टडी आपण फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन प्रिपरेशनच्या ह्या एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये करणार आहोत. ओके, मग या फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं, कोणती प्रोसिजर फॉलो केली जाते, या सगळ्याचा स्टडी आपण ह्या एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये करणार आहोत. ओके, so this experiment number 6 which is totally based on physiological salt solution. Okay, and this physiological salt solution is used into the experimental pharmacology to maintain that tissue or maintain that isolated organ alive conditions. Okay, so aim of this experiment to prepare the physiological salt solution. Okay, requirement for this experiment apparatus that includes weighing balance, beaker, stirrer, spatula, butter paper. Okay, and chemicals we required for this experiment is sodium chloride, potassium chloride, calcium chloride, sodium bicarbonate, sodium hydrogen phosphate, glucose and distilled water. Okay, सो फर्स्ट आपण बघूया की फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन म्हणजे नक्की काय. ओके, सो द फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इज आर्टिफिशियली प्रिपेअर्ड सोल्युशन यूज टू मेंटेन टिश्यू इन वायबल स्टेट. ओके, म्हणजे हे आर्टिफिशियली फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये डिफरंट केमिकल कंपोनंट मिक्स केले जातात, ॲड केले जातात आणि त्याचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं की ते फिजिओलॉजिकल सोल्युशन जे आहे एखादा टिश्यू असेल किंवा एखादा आयसोलेटेड ऑर्गन असेल त्याला अलाइव्ह कंडिशनमध्ये म्हणजे जिवंत कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. ओके, सो फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कॅन बी यूज टू कीप आयसोलेटेड टिश्यू अलाइव्ह अंडर द एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंट जो चालू आहे फार्माकोलॉजीमध्ये त्याच्यामध्ये जो आयसोलेटेड टिश्यू किंवा ऑर्गन यूज केलेला आहे त्याला अलाइव्ह कंडिशनमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे की टिश्यूजवर जो काही ड्रग टेस्ट करणार आहोत सो त्या ड्रगचा जो इफेक्ट आपण बघणार आहोत कायमोग्राफ पेपरवर मग आपल्याला जे रेकॉर्डिंग मिळतात लिव्हरच्या मदतीने. ओके, सो त्या पूर्ण एक्सपेरिमेंटसाठी टिश्यू अलाइव्ह कंडिशनमध्ये राहण्यासाठी फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन यूज केलं जातं. ओके, सो फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द टिश्यू आउटसाइड द ॲनिमल बॉडी अँड फुलफिल्स देअर इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ आयर्न अँड न्यूट्रिशन. ओके, मग टिश्यूजला अलाइव्ह कंडिशनमध्ये राहण्यासाठी जी काही आयर्न्स किंवा जे काही न्यूट्रिशनची गरज असते. ओके, सो ही जी टिश्यूची मेन नीड आहे दॅट फुलफिल विथ द हेल्प ऑफ दिस फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, मीन्स फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमुळे काय होणार आहे टिश्यूला आयर्न्सचा सप्लाय होणार आहे, न्यूट्रिशनचा सप्लाय होणार आहे, त्याच्यामुळे
टिश्यू त्या ॲनिमल बॉडीच्या बाहेर आल्यानंतरसुद्धा अलाइव कंडिशनमध्ये राहू शकतो. ओके. सो एक्झाम्पल ऑफ दिस फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आर फ्रॉग रिंगर, रिंगर लॉके, डी जेलॉन, क्रेब्स. ओके. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ दिस फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके. सो त्याच्यामध्ये मोस्टली यूज केला जातं फॉर द frog heart is ringer solution. Okay, so this ringer solution is a solution of several salt dissolved in the water for the purpose of creating an isotonic solution relative to the body fluids of an animals. Okay, म्हणजे ॲनिमल्समध्ये जे बॉडी फ्लुइड असतं तसंच सेम त्याच आयसोटोनिक नेचरचं हे रिंगर सोल्युशन आहे. ते प्रिपेअर केलं जातं की त्याच्यामध्ये वॉटरमध्ये डिफरंट सॉल्ट जे आहेत ते डिझॉल्व केले जातात सर्टन क्वांटिटीमध्ये आणि त्या बॉडी फ्लुइडच्या सेम आयसोटोनिक तेवढ्याच आयसोटोनिसिटीचं हे रिंगर सोल्युशन प्रिपेअर केलं जातं. ओके. सो रिंगर सोल्युशन टिपिकली कंटेन्स सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट विथ लास्ट यूज टू बॅलन्स द pH. Okay. So all these chemicals are used for the preparation of this ringer solution. Okay. So ringer solution is frequently used in vitro experiment on the organs and tissues. Okay. So in vitro जे एक्सपेरिमेंट्स आहेत म्हणजे लॅबमध्ये जे एक्सपेरिमेंट्स केले जातात त्याच्यामध्ये रिंगर सोल्युशन मोस्टली यूज केलं जातं फॉर द ऑर्गन्स अँड टिश्यूज जे आयसोलेट केले जातात ॲनिमल्सपासून. ओके. त्यांना अलाइव कंडिशनमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी रिंगर सोल्युशन यूज केलं जातं. ओके. सो रिंगर सोल्युशन इज नेम्ड आफ्टर द सिडनी रिंगर who in 1882-1885 determined that solution perfusing a frog's heart must contain sodium, potassium, calcium salts in a definite proportion if the heart is to be kept beating for a long time. ओके. म्हणजे ॲनिमलच्या बॉडीपासून हार्ट आयसोलेट केल्यानंतर लॉंगर पिरियडसाठी जर त्याला आपण बीटिंग कंडिशनमध्ये ठेवायचं असेल म्हणजे अलाइव कंडिशनमध्ये जर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे 3 आयन्स जे आहेत ते फार एसेन्शियल आहेत. ओके. आणि हे शोधून कोणी काढलं तर सिडनी रिंगर याने शोधून काढलं. ओके. आणि त्याच्याच नावावरून त्याला रिंगर सोल्युशन असं नाव दिलेलं आहे. ओके. की ते यूज केलं जातं की डिफरंट जो काही आयसोलेटेड टिश्यू आहे त्याला अलाइव कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट रिगार्डिंग द रिंगर सोल्युशन. ओके. सो इथे आपल्या एक्सपेरिमेंटची टोटल असेंब्ली दिलेली आहे की लॅबमध्ये जे फार्माकोलॉजीचे ड्रग त्याचा स्टडी केला जातो ऑन द आयसोलेटेड टिश्यूज त्याच्यासाठी ही स्टुडंट्स ऑर्गन बाथ असेंब्ली यूज केली जाते. ओके. सो ह्याचा इन डिटेल आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे जे प्रिवियस एक्सपेरिमेंट नंबर 4मध्ये आपण जे डिफरंट ॲपॅरेटस इन्स्ट्रुमेंट्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. ओके. सो हा आहे शेरेटिंग रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस. ओके. हा ड्रम आहे हे शेरेटिंग रोटेटिंग डिव्हाइस आहे. ओके. त्याच्यानंतर इथे जो आहे तो हा लिव्हर पार्ट आहे की लिव्हर पार्टमुळे हा स्टुडंट्स ऑर्गन बाथ आणि शेरेटिंग रोटेटिंग ड्रम डिव्हाइस ह्याला कनेक्ट केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे तो स्टुडंट ऑर्गन बाथ असेंब्ली आहे. त्याच्यामध्ये ऑर्गन ट्यूब आहे, वॉटर आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टरर आहे. ओके. हीटर प्लेस केलेला असतो. त्याच्यानंतर तो हा जो स्टुडंट ऑर्गन बाथमध्ये जो काही टिश्यू किंवा ऑर्गन जो काही विथ द हेल्प ऑफ थ्रेड सस्पेंड केलेला आहे तो लिव्हरला अटॅच असतो इथे. ओके. लिव्हरवर स्पेसिफिक लोड अप्लाय केलेला असतो. ओके. सो दिस इज द टाईप फल्क्रम अटॅचमेंट. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिजिटल स्टरर इन्क्लूड केलेला आहे. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन नॉब प्रोव्हाइड केलेला आहे या ऑर्गन ट्यूबला. ओके. त्याच्यानंतर थर्मोस्टॅट म्हणजे हीटर प्लेस केलेला आहे. ओके. आणि दिस इज द water content removal knob. Okay. So this is the total assembly of student organ bath assembly. Okay, which constitute of student organ bath and this Sherrington rotating drum and device assembly. Okay. मग ह्याच्यामध्ये इथे जे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इनकॉर्पोरेट केलं जातं आणि इथे ऑर्गन ट्यूबमध्ये जो काही टिश्यू आहे किंवा जो काही ऑर्गन आहे त्याला अलाइव कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहे ते यूज केलं जातं. ओके. सो ह्या फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनचं स्टडी आपण इथे करणार आहोत. ओके. सो इथे तुम्हाला एक टेबल दिसते, स्टँडर्ड टेबल. त्याच्यामध्ये डिफरंट केमिकल्स जे आहेत की जे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये ॲड केले जातात त्यांची नेम्स इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट इथे तुम्हाला दिसते सोडियम क्लोराईड आहे, देन पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अँड ग्लुकोज. ओके. सो ऑल दीज आर द वेरियस कंपोनंट्स विच इज used for the preparation of
फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, मग इथे तुम्हाला डिफरंट टाईपचे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन दिलेले आहेत. फर्स्ट हा जो कॉलम आहे तो फ्रॉग रिंगर सोल्युशनचा आहे, देन रिंगर लॉके, देन डिजेलॉन अँड क्रेब. ओके, सो दीज आर द डिफरंट टाईप ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, सो इथे तुम्हाला कळेल की हे जे केमिकल्स आहेत ते किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट आहे, त्या कॉन्सन्ट्रेशनवरून त्याचे मग डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. ओके, सो ह्या डिफरंट टाईप जे आहेत फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये, त्याच्यामध्ये जे केमिकल कंपोनंट्स आहेत ते व्हॅरिंग क्वांटिटीमध्ये त्याचे ॲडिशन केलेली आहे. ओके, आणि त्यांचे इथे फंक्शन मेन्शन केलेलं आहे. ओके, म्हणजे सोडियम क्लोराईड काय फंक्शन करणार आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे तो कोणता रोल प्ले करणार आहे. ओके, सो अलॉंग विथ दिस हे ऑब्झर्वेशन टेबल, हे स्टँडर्ड टेबल इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सो इथे ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत विच इज ग्रॅम पर लिटर. ओके, सो ग्रॅममध्ये व्हॅल्यू आहेत, एका लिटरमध्ये किती ग्रॅम आहे या युनिटने ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, सो इथे फर्स्ट केमिकल इथे मेन्शन केलेले आहे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये, सोडियम क्लोराईड. ओके, सो दिस सोडियम क्लोराईड इन फ्रॉग रिंगर सोल्युशन इट इज प्रेझेंट इन टू द 6.5 ग्रॅम, इन रिंगर लॉके 9 ग्रॅम, इन डिजेलॉन 9 ग्रॅम, and in Krebs physiological salt solution 6.9 gram of sodium chloride is added. Okay, मग सोडियम क्लोराईडचं फंक्शन काय आहे इन फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन, इट प्रोव्हाइड आयसोटोनिसिटी. ओके, सो फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनला आयसोटोनिक बनवतं, देन इट मेंटेन देअर आयसोमोलॅरिटी. ओके, म्हणजे किती मोल्स त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये प्रेझेंट्स आहे, इट इज नथिंग बट द मोलॅरिटी. ओके, अँड आयसोमोलॅरिटी मीन्स इट इज ॲन इक्वल्स क्वांटिटी ऑफ मोल्स प्रेझेंट इन टू दॅट सोल्युशन्स. ओके, सो इट इज ॲन आयसोमोलॅरिटी, contractility and excitability. Okay, so all these properties are done with the help of this sodium chloride. Okay, sodium chloride काय काय फंक्शन करणार आहे, तर तो जो टिश्यूज आहे त्याच्यामध्ये आयसोटोनिसिटी, आयसोमोलॅरिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि एक्सायटेबिलिटी हे जे फंक्शन्स आहेत ते तो रोल करणार आहेत. ओके, देन नेक्स्ट आहे केमिकल पोटॅशियम क्लोराईड. ओके, सो इन फ्रॉग रिंगर इट इज ॲडेड इन द concentration of in the quantity of 0.14 gram, in ringer locke 0.42 gram, in digelon 0.42 gram, and in Krebs 0.35 gram. Okay, so this potassium chloride is used to provide the ionic balance. Okay, ionic balance provide करण्यासाठी पोटॅशियम क्लोराईड जो आहे तो ॲड केला जातो. ओके, नेक्स्ट आहे कॅल्शियम क्लोराईड. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस कॅल्शियम क्लोराईड इन फ्रॉग रिंगर सोल्युशन इज 0.12 ग्रॅम, इन रिंगर लॉके 0.24 ग्रॅम, इन डिजेलॉन 0.06 ग्रॅम, in Krebs 0.28 gram, and this calcium chloride is used to provide the contractility. Okay, so this calcium chloride is used to provide the contractility to that particular tissue or organ. Okay, the next chemical is that magnesium chloride. Okay, so magnesium chloride does not present into the frog ringer locke and digelon. Okay, so ह्या तीन फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रेझेंट नसतं. क्रेब्स सोल्युशन्समध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रेझेंट आहे इन 0.28 ग्रॅम क्वांटिटी. ओके, अँड दिस मॅग्नेशियम सल्फेट इन क्रेब्स सोल्युशन इज यूज टू स्टॅबिलाइज द प्रिपरेशन. ओके, सो फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन जे प्रिपेअर झालेलं आहे क्रेब्स सोल्युशन त्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी मॅग्नेशियम सॉल्ट सोल्युशन ॲड केलं जातं. देन नेक्स्ट आहे केमिकल sodium bicarbonate. Okay, so in frog ringer it is added in 0.2 gram, in the ringer locke 0.5 gram, in digelon 0.5 gram, and in Krebs solution it is 2.5 gram added. Okay, so this sodium bicarbonate is used to provide the alkaline medium. Okay, so alkaline medium the tissue किंवा ऑर्गनला प्रोव्हाइड करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट ॲड केलं जातं. देन नेक्स्ट केमिकल आहे सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट. ओके, सो सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट आहे. सो दिस इज added into the frog ringer solution only. Okay, so 0.008 ग्रॅम एवढं फ्रॉग रिंगर सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. रिंगर लॉके, डिजेलॉन आणि क्रेबमध्ये सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट प्रेझेंट नसतं. सो इन फ्रॉग रिंगर दिस सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट इट्स ॲक्ट्स ॲज अन बफर. ओके, सो बफर solution is used to maintain the pH, right? Then next is that potassium dihydrogen phosphate. So this potassium dihydrogen phosphate also present into the Krebs solution, only present into the
क्रेब सोल्युशन इट इज अब्सेंट इन टू द फ्रॉग रिंगर लॉक अँड डिजोलॉन. ओके, सो ह्या 3 फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट प्रेझेंट नसतो. इट इज ओनली प्रेझेंट इन टू द क्रेब सोल्युशन. ओके, अँड इन क्रेब सोल्युशन इट ॲक्ट्स ॲज अन बफर. ओके, and next chemical आहे glucose. So this glucose is added into the frog ringer in 2 gram, in ringer locket 2 gram, in digelon in 0.5 gram, and in crepe it is added in the quantity of 2 gram. Okay, and this glucose is used to provide the energy. Okay, त्या पर्टिक्युलर टिश्यूला किंवा ऑर्गनला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी ग्लुकोज जे आहे ते फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. ओके, सो इथे आपण डिफरंट केमिकल्स बघितलेले आहोत की जे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये ॲड केले जातात. ओके, त्यांच्या क्वांटिटी ज्या आहेत त्या डिफरंट फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन्समध्ये वॅरिंग आहेत. ओके, आणि त्यांचं जे काही कंपोजिशन आहे ते सुद्धा डिफरंट फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये वॅरी आहे. ओके, सो दिस इज द कंपोजिशन ऑफ डिफरंट केमिकल्स विच इज यूज्ड to prepare the different types of physiological salt solution, and they must possess the different type of specific functions into that particular type of physiological salt solution. Okay, next आपण certain definitions बघूया. आयसोटोनिसिटी म्हणजे काय. सो फर्स्ट जो आपण सोडियम क्लोराईड बघितला होता इट यूज टू प्रोव्हाइड द आयसोटोनिसिटी. ओके, सो व्हेन 2 solutions have same osmotic pressure and salt concentration, those solutions are said to be a isotonic solution. ओके, मग जेव्हा 2 सोल्युशनमध्ये सेम ऑस्मॉटिक प्रेशर असतं आणि सेम सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असतं त्याला आयसोटोनिक सोल्युशन असं म्हटलं जातं. ओके, आयसो इट इज नथिंग बट द सेम अँड टोनिक इट इज रिलेटेड विथ द कॉन्सन्ट्रेशन. So physiologically isotonic solutions are the solution which having the same osmotic pressure as that of body fluids when separated by the biological membrane. Okay, म्हणजे त्या ॲनिमलच्या बॉडी फ्लुइडमध्ये जे काही ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे तसंच सेम ऑस्मॉटिक प्रेशर असलेलं सोल्युशन जे आहे ते ॲज अन आयसोटोनिक सोल्युशन म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि सोडियम क्लोराईड आहे विच प्रोव्हाइड्स दिस आयसोटोनिसिटी इन टू द फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, देन नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्टिलिटी. So contractility it refers to the ability for self contraction. Okay, especially of the muscles and similar active biological tissues. Okay, so muscles ची जी self contracting ability आहे त्याला contractility असं म्हटलं जातं. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट आहे एक्साइटेबिलिटी. ओके, सो द ॲबिलिटी ऑफ सेल ऑर टिश्यू टू जनरेट अँड समटाइम्स प्रोपोगेट द ॲक्शन पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज एक्साइटेबिलिटी. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर टिश्यूची किंवा त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जी काही सेल्फ ॲबिलिटी असते की एखादं जो काही ॲक्शन पोटेन्शियल आहे ते जनरेट करण्याचं किंवा प्रोपोगेट करण्याची ती ॲबिलिटी आहे त्याला त्या टिश्यूजची किंवा त्या सेलची एक्साइटेबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, so all these isotonicity, contractility, excitability can be provided with the help of this sodium chloride. Okay, sodium chloride आहे, calcium chloride आहे. Okay, all this is essential to provide this isotonicity, contractility and excitability to that particular tissue and organ. Okay, then next is step wise प्रोसिजर. म्हणजे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन जे आहे ते कसं प्रिपेअर केलं जातं त्याच्यासाठी स्टेप वाईज प्रोसिजर इथे सांगितलेली आहे. सो काय करायचं आहे, वे ऑल द केमिकल्स ॲक्युरेटली. ओके, हे जे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचं नसतं, ते आपल्याला प्रिपेअर्ड मिळतं. ओके, बट त्याची ॲक्च्युअल प्रोसिजर काय आहे ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला कोणतं फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन तयार करायचं आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत ते किती क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड आहेत ते आपण वे करून घ्यायचे. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे वे ऑल द केमिकल्स ॲक्युरेटली. Then second is dissolve alkalis and sodium hydrogen phosphate, glucose, calcium chloride separately in distilled water in a beaker. ओके, पहिल्यांदा काय करायचं आहे की जे काही अल्कली आहे. ओके, सो सोडियम बायकार्बोनेट वगैरे आहे, सो ते सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, ग्लुकोज, कॅल्शियम क्लोराईड हे जे कंटेंट आहे ते काय करायचं आहे डिस्टिल वॉटरमध्ये एका सेपरेट बीकरमध्ये डिझॉल्व करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ॲड द रिक्वायर अमाऊंट ऑफ सोडियम बायकार्बोनेट बाय डिझॉल्विंग द सफिशियंट व्हॉल्यूम ऑफ डिस्टिल वॉटर. त्याच्यानंतर जी काही गरजेची रिमेनिंग क्वांटिटी आहे सोडियम बायकार्बोनेटची ती डिझॉल्व करून घ्यायची आहे डिस्टिल वॉटरमध्ये. ओके, सो रिमेनिंग व्हॉल्यूम जो आहे डिस्टिल वॉटरचा त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटची रिमेनिंग क्वांटिटी आहे ती काय करायची आहे डिझॉल्व करून घ्यायची आहे. ओके,
देन ॲड सोडियम बायकार्बोनेट ॲट द टाईम ऑफ सेटिंग अप ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला जे सगळे केमिकल्स आहेत रिक्वायर्ड ते वे करून घ्यायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, डिस्टिल वॉटरची सर्टन क्वांटिटी घ्यायची आहे एका सेपरेट बिकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये जे काही सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, ओके, त्याच्यानंतर जे काही सोडियम हायड्रोजन फॉस्फेट बफर आहे किंवा ग्लुकोज आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे, हे ॲड करून डिझॉल्व करून घ्यायचं आहे. ओके, आणि दुसऱ्या सेपरेट बिकरमध्ये आपल्याला सोडियम बायकार्बोनेट डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करून घ्यायचं आहे. ओके, सो नंतर काय करायचं आहे की सोडियम बायकार्बोनेटचं आपण जे सेपरेट सोल्युशन तयार केलेलं आहे. सो ॲड द सोडियम बायकार्बोनेट ॲट द टाईम ऑफ सेटिंग अप ऑफ एक्सपेरिमेंट. पूर्ण एक्सपेरिमेंटचा सेटअप झाल्यानंतर जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार आहोत तेव्हा ते जे सोडियम बायकार्बोनेट आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं आहे ते त्या सेकंड बिकर, फर्स्ट बिकर जो आहे की ज्याच्यामध्ये सोडियम हायड्रोजन फॉस्फेट, ग्लुकोज, कॅल्शियम क्लोराईड हे जे मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, मग ही स्टेप का करायची आहे की फर्स्ट जो बिकर आपण प्रिपेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सेकंड जो बिकरमध्ये आपण सोडियम बायकार्बोनेटचं सोल्युशन डिस्टिल वॉटरमध्ये केलेलं आहे ते आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट करताना त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, बिकॉज कॅल्शियम कार्बोनेट इज लायबल टू प्रिसिपिटेट. ओके, कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते त्याचे प्रिसिपिटेट आउट होऊ शकतं इफ द कॅल्शियम अँड बायकार्बोनेट आर केप्ट लॉंग टुगेदर इन कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे जर बायकार्बोनेट आणि कॅल्शियम जर जास्त वेळासाठी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते प्रिसिपिटेट आउट होतं. ओके, सो हे प्रिव्हेंट कॅल्शियम कार्बोनेटची प्रिसिपिटेट जे आहे ती फॉर्म होऊ नये किंवा ते जे प्रिसिपिटेट आउट इफेक्ट आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते एक्सपेरिमेंट जेव्हा ॲक्च्युअल आपण रन करणार आहोत तेव्हा मिक्स केलं जातं इन बिकर फर्स्ट. ओके, सो फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन प्रिपेअर करताना ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे टू अवॉइड द कॅल्शियम कार्बोनेट प्रिसिपिटेट. ओके, त्या फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची प्रिसिपिटेट अवॉइड करण्यासाठी काय करायचं आहे की सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते सेपरेटली डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करून ठेवायचं आहे आणि अदर जे इन्ग्रेडियंट आहेत ते सेपरेट बिकरमध्ये डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करायचे आहेत. ओके, असे 2 बिकर आपण प्रिपेअर करून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट रन करणार आहोत तेव्हा मग ते सोडियम बायकार्बोनेटचं जे वॉटरमध्ये सोल्युशन आहे ते त्या बिकरमध्ये ॲड करायचं आहे आणि हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आपण एक्सपेरिमेंटसाठी मग यूज करायचं आहे. ओके, असं का करायचं आहे, कारण का जर सोडियम कार्बोनेट जे आहे कार्बोनेट जर कॅल्शियमच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळासाठी राहिलं तर त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटची प्रेसिपिटेट फॉर्म होते. ओके, अँड ही प्रेसिपिटेट आउट इफेक्ट जो आहे तो अवॉइड करण्यासाठी, तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्याला एक्सपेरिमेंट रन करू तेव्हा सोडियम बायकार्बोनेटचं जे सोल्युशन आहे ते फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये ॲड करायचं आहे. ओके, so this is the stepwise procedure. Now we will see the different uses of ringer solutions. okay, so आता आपण इथे डिफरंट टाईपचे जे रिंगर सोल्युशन्स बघितलेले आहेत, फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन बघितलेले आहेत. ओके, मग त्याचे युजेस काय आहेत, तर फर्स्ट जो आहे फ्रॉग रिंगर सोल्युशन. सो दिस फ्रॉग रिंगर सोल्युशन इज यूज्ड फॉर द ॲम्फिबियन्स टिश्यू प्रिपरेशन्स. ओके, सो ॲम्फिबियन्स ॲनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये फ्रॉग आहे, टोड आहे. ओके, असे ॲनिमल्स की जे पाण्यामध्ये आणि पाण्याच्या वरती म्हणजे जमिनीवर सुद्धा जगू शकतात. अशा ॲनिमल्सचे जे काही टिश्यूज प्रिपरेशन्स आहे त्याच्या एक्सपेरिमेंटल स्टडी जेव्हा आपण करणार आहोत त्याच्यासाठी फ्रॉग रिंगर सोल्युशन यूज केलं जातं. देन नेक्स्ट आहे क्रेब्स. सो क्रेब्स सोल्युशन आहे विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ मॅमेलियन और एव्हियन स्केलेटल मसल प्रिपरेशन्स. ओके, सो मॅमेलियन्स किंवा एव्हियन्सचे जे काही स्केलेटल मसल्स आहेत त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी क्रेब सोल्युशन यूज केलं जातं. देन टायरॉइड सोल्युशन इज यूज फॉर द इंटेस्टाईन प्रिपरेशन्स. ओके, सो ॲनिमल्सचे जे काही इंटेस्टिनल टिश्यूजचे जे प्रिपरेशन्स आहेत त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी टायरॉइड सोल्युशन यूज केलं जातं. देन रिंगर लॉके इज यूज फॉर द हार्ट मसल प्रिपरेशन्स. ओके, सो ॲनिमल्सचे जे काही हार्ट मसल्स आहेत त्याचे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यासाठी रिंगर लॉके सोल्युशन यूज केलं जातं. डिजेलॉन इज यूज फॉर द रॅट युटेरस प्रिपरेशन्स. ओके, सो डिजेलॉन जे आहे ते रॅटच्या युटेरस प्रिपरेशनसाठी एक्सपेरिमेंट्समध्ये यूज केलं जातं ॲज ॲन फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, सो इथे डिफरंट फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आपण बघितलेले आहेत अलॉंग विथ देअर युजेस इन टू द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट नंबर 6 संपलेला आहे. एक्सपेरिमेंट नंबर 6च्या एंडिंगला इथे
10 क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ते क्वेश्चन्स तुम्ही रीड करायचे आहेत, त्यांचे आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि जी स्पेस प्रोव्हाइड केलेली आहे जर्नलमध्ये मॅन्युअलमध्ये तिथे तुम्हाला त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे, वाय सोडियम बायकार्बोनेट इज ॲडेड ॲट द टाईम ऑफ सेटिंग अप ऑफ एक्सपेरिमेंट, गिव्ह द रिझन. ओके, जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे ते रिझन ह्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इच कंपोजिशन ऑफ फ्रॉग रिंगर सोल्युशन. ओके, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की इच केमिकल कंपोनंट आहे त्याचं काय फंक्शन आहे. सो त्याच्यामध्ये स्पेसिफिक फ्रॉग रिंगर सोल्युशनमध्ये जे केमिकल्स यूज केलेले आहेत त्याचे तुम्हाला फंक्शन्स लिहायचे आहेत. ओके, देन व्हॉट 3 फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन अदर दॅन फ्रॉग रिंगर सोल्युशन. फ्रॉग रिंगर सोल्युशन सोडले तर दुसरे अजून कोणते फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहेत त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. देन फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द यूज ऑफ रिंगर सोल्युशन. ओके, सो आपण डिफरंट फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन आहेत त्याचा स्पेसिफिक यूज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये रिंगर सोल्युशनचा काय यूज आहे त्याचा आन्सर इथे तुम्हाला लिहायचा आहे. देन विच फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इज यूज फॉर एक्सपेरिमेंट ऑफ आयसोलेटेड हार्ट अँड रेक्टस ॲबडॉमिनस मसल्स प्रिपरेशन्स. ओके, सो हार्टसाठी आणि रेक्टस ॲबडॉमिनस मसल प्रिपरेशनसाठी कोणते फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन स्पेसिफिकली यूज केले जातात त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. देन सिक्स्थ क्वेश्चन आहे, विच प्रिकॉशन शुड बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग द फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन प्रिपेअर करताना कोणती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. देन नेक्स्ट आहे, व्हॉट इज कॉन्ट्रॅक्टिलिटी, व्हॉट इज आयसोटोनिसिटी. ह्या डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ते आन्सरमध्ये लिहायचं आहे. देन 9th क्वेश्चन आहे, व्हाय देअर इज अ नीड ऑफ प्रोव्हाइडिंग आयसोटोनिक सोल्युशन. ओके, आयसोटोनिक सोल्युशन प्रोव्हाइड करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला इथे आन्सरमध्ये लिहायचं आहे. ओके, देन लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नीड ऑफ प्रोव्हाइड द बफर इन फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. बफर जो आहे तो का ॲड केला जातो तर त्याचा आन्सर तुम्हाला इथे या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचा आहे. ओके, सो हे आहेत ते डिफरंट क्वेश्चन्स इथे विचारलेले आहेत, त्यांचे आन्सर्स मी तुम्हाला एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करताना प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला त्या त्या पॉईंटमध्ये क्लिअर केलेले आहेत. ओके, तुम्हाला जस्ट हे एक्सपेरिमेंट जो आहे त्याचा व्हिडिओ नीट ऐकायचा आहे आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला जर्नलमध्ये लिहायचे आहेत. ओके, सो व्हॉट यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, that we understand the mechanism of action of ions. ओके, सो जे डिफरंट आयन्स फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनमध्ये यूज केलेले आहेत त्यांची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, फंक्शन काय आहे ते आपल्याला समजलेलं आहे. ओके, अँड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, मीन्स ॲक्च्युअल प्रोसिजर ऑफ मेकिंग ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. ओके, सो ह्या जे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 6 संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय, रिंगर सोल्युशन म्हणजे काय, देन डिफरंट टाईप ऑफ फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन बघितलेले आहेत अलॉंग विथ देअर फंक्शन. त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कंपोजिशन प्रेझेंट आहे, त्यांचे इंडिव्हिज्युअल फंक्शन्स आपण बघितलेले आहेत, किती क्वांटिटीमध्ये ॲड केले जातात हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेपवाईज प्रोसिजर बघितलेली आहे, फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं. त्याच्यानंतर डिफरंट कन्सेप्ट ज्या त्याच्यामध्ये आल्या आहेत, आयसोटोनिसिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, एक्सायटेबिलिटी ह्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट नंबर 6 संपलेला आहे. ओके, सो एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये आपण फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन कसं प्रिपेअर करायचं, त्याचं कंपोजिशन आणि त्याचं फंक्शन इन ब्रीफ बघितलेलं आहे. ओके, सो आजच्या एक्सपेरिमेंटमधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.